नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आपण गौराईला दोन प्रकारच्या साड्या घालणार आहोत आणि आपण स्टँड जे आहे जे स्टँड बारीक असल्यामुळे गौराईची जी साडी आपण घालतो ती खूप बारीक दिसते, तर ती थोडं जाडसरपणा आपल्या कमरेपासून खाली जे आहे ते थोडं व्यवस्थित दिसण्यासाठी पहा मी एक नवे बेडशीट घेतलेले आहे आणि ते बेडशीट जे आहे ते आपल्याला असे व्यवस्थित त्या स्टँडला गुंडाळून घ्यायचे, म्हणजे कमरेपासून जो खालचा भाग आहे तो एकदम बारीक दिसत नाही आणि व्यवस्थित दिसतो। पहा तर आपण असे व्यवस्थित बेडशीट घेऊन हे गुंडाळून घ्यायचे आणि नंतर याच्यावर आपल्याला साडी घालायची आहे, तर खूप सुंदर अशी साडी दिसते। तुम्ही असे कधी केलेले आहे का? नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका। पहा मी असे पूर्ण बेडशीट असे गुंडाळून घेतलेले आहे आणि त्याला एक दोरी बांधून घेणार आहे। पूर्ण गोलाकार घ्यायचे, म्हणजे हा जो पायाचा जो भाग असतो कमरेपासून खालचा तो थोडा व्यवस्थित आणि जाडसर दिसतो। हे पहा, आता साडीचा जो पदर आहे त्या पदराच्या प्लेट टाकून घ्यायच्या, म्हणजे पदर व्यवस्थित सेट करून घ्यायचा, म्हणजे साडी नेसवताना आपल्याला एकदम व्यवस्थित येते आणि साडी नेसवणे पटकन होते। त्यासाठी मी अशा प्लेट टाकून घेतल्यात आणि पिन लावून घेणार आहे। तर व्यवस्थित धरून प्लेट टाकून पिन लावून घ्यायची। आम्ही दोन ठिकाणी पिन लावलेले आहेत। परत आपल्याला ती पिन खालच्या वरच्या पदराला पिन लावलेले आहे ते आपण काढून घेणार आहोत। फक्त सेट राहण्यासाठी पिन लावून घेतल्यात। पहा झाला पदर तयार। आता साडी कशी नेसवायची ते पाहूयात। आधीच्या व्हिडिओमध्ये मी गोल साडी दाखवलेली आहे, कशी नेसवतात ती गोल साडी दाखवलेली आहे। आता आपल्याला पेशवाई काष्टा साडी नेसवायची आहे आणि प्लस ब्राह्मणी साडी नेसवायची आहे। ब्राह्मणी काष्टा साडी प्लस पेशवाई साडी असे दोन प्रकार करायचे आहेत। पहा मी नेसता पदर सोडून दिलेला आहे, तर तेवढा पदर सोडून देऊन जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे आपल्याला पूर्ण मिऱ्या टाकून घ्यायच्या आहेत साडीच्या। आपल्या मिऱ्या टाकून झाल्या, आता जे खालच्या मिऱ्या आहेत त्या व्यवस्थित सेट करून घ्यायच्या, जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे। असे व्यवस्थित करून घेतल्या। मिऱ्या व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आणि असे जेवढी आपली घडवंची किंवा आडणी जी आहे त्याच्या उंचीच्या प्रमाणे एक पिन लावून घ्यायची। जिथपर्यंत आपल्याला कमरेला खोचायचं आहे तिथपर्यंत एक पिन लावून घेतली, म्हणजे आपल्या मिरे जे आहे ते सरकणार नाही इकडे तिकडं। एक पिन लावून घेतली। आता आपण नेसता पदर पाहूया। हे पहा, नेसता पदर जो आहे तो असा व्यवस्थित गुंडाळून घ्यायचा, जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे, आणि पूर्ण खोचून घ्यायचा। जेवढी तुमची उंची आहे त्या उंचीच्या बरोबर खोचायचं आहे। आणि आता मिऱ्या पहा, तर ह्याच्या मिऱ्या सेट केलेल्या होत्या आपण। त्या सेट केलेल्या मिऱ्या आपण ज्याप्रमाणे साडी रेग्युलर साडी जी घालतो त्या आपल्या डाव्या साईडला मिऱ्या असतात, पण ह्याच्या ज्या आहेत त्या आपल्याला उजव्या साईडला करायच्या आहेत, म्हणजे लक्ष्मीच्या आपल्या गौराईच्या हाताच्या उजव्या साईडला, आणि आपण जे नेसवतो आपल्या डाव्या साईडला येतात। गौराईच्या हाताच्या उजव्या साईडला करायच्या आणि अशा व्यवस्थित खोचून घ्यायच्या। प्लेट व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आणि खोचून घ्यायचा। पूर्ण कमरेचा भाग खोचून घ्यायचा, जेवढी उंची आहे तेवढी उंचीच्या प्रमाणे खोचून घेऊयात। खूप सुंदर अशी साडी दिसते। खोचून घेतले। आता मिऱ्या आहेत त्या व्यवस्थित सेट करून घेतल्या। हे पहा, आता ज्या मिऱ्या आहे त्याच्या मधली मिरी उचलायची। पहा जसे मी व्हिडिओ दाखवलेला त्याप्रमाणे मधली मिरी उचलून जेवढे आपले काठ आहे त्या काठाप्रमाणे घडी घालून घ्यायची आणि असे व्यवस्थित असे खोचून घ्यायचे। पहा एकदम अशी सुंदर अशी दिसते। पहा अशी खोचून घेतले। आता त्याच्यावर आपण बॉडी ठेवून घेऊयात आणि व्यवस्थित सेट करून घ्यायचे। पहा आता बॉडी ठेवून घेऊयात आपण। पहा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा।
आता पदर जो आहे तो व्यवस्थित सेट करायचा. तुम्हाला डोक्यावरून जर हवा असेल पदर तर थोडा पदर जे आपण देतो पदर गौराईला त्याचा थोडा लांब काढायचा, पण मी खांद्यावरून देणार आहे त्यामुळे एवढाच पदर काढलेला आहे. जर मोठा हवा असेल तर तुम्ही थोडासा मोठा घ्या, म्हणजे दिसायलाही सुंदर दिसते आणि पदर पण छान येतो डोक्यावरून द्यायला. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर नक्कीच कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ आवडला का नाही ते. आता चला आपण दुसरा प्रकार पाहूयात. मी ही जी साडी नेसवलेली आहे ती काढून घेतली, जे काष्टा केलेला होता तो काढून घेतला पहा, आणि तोच काष्टा आपल्याला दुसऱ्या पद्धतीने घालायचा आहे. पहा मी असा त्रिकोण करून घेतलेला आहे, थोडं वरच्या साईडला धरून मी असं व्यवस्थित त्रिकोण करून घेतला. त्याला आपल्याला ब्राह्मणी काष्टा प्लस पेशवाई साडी करायची आहे. हे पहा अशा त्रिकोण करून घेऊन मी पिन लावून घेतलेले आहे आणि अशा जे प्लेटा टाकायच्या आहेत जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे आपल्याला प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जर ह्याची प्रॅक्टिस थोडीशी जर येत नसेल तर थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल, म्हणजे तुम्हाला एकदम व्यवस्थित येईल. पहा किती छान प्लेट आलेल्या आहेत आपल्या. अशा व्यवस्थित धरून प्रत्येक प्लेटला एक एक टाचणी लावून घ्यायची. हा माझा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला अजून जर कोणत्या प्रकारची साडी शिकायची असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. पहा पूर्ण प्लेटा मी टाकून घेतलेल्या आहेत. आपल्या प्लेटा टाकून झाल्यात. पहा किती सुंदर असा काष्टा आलेला आहे. घोळ पण खूप सुंदर आला आहे, जशी आपण आपल्याला साडी घालतो त्या पद्धतीचा घोळ पण आलेला आहे. आता बॉडी ठेवून घ्या आणि पदर सेट करूयात आपण आता. असा व्यवस्थित असा खांद्यावरून पदर दिलेला आहे मी. खांद्यावरून पदर दिल्यानंतर आपल्याला एक पिन लावून घ्यायची, म्हणजे पदर सरकणार नाही. आणि जरी पिन नाही लावली तर तुम्ही हार फुले जे घालता, हार घातल्यानंतर आपला पदरही व्यवस्थित राहतो. मुकुट ठेवल्यानंतर आणि हार घातल्यानंतर पदरही व्यवस्थित राहतो. पहा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि साडी कशी वाटली नक्कीच कमेंट करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.